नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बोकडविरा ग्रामपंचायतीवर बोकडविरा गावातील दिव्यांग बांधवांचे धरणे आंदोलन। रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यात असलेल्या बोकडविरा गावामधील दिव्यांग बांधवांनी त्या गावच्या ग्रामपंचायतीसमोर 25 मार्च 2025 रोजी धरणे आंदोलन सकाळी 10 वाजल्यापासून केले होते। आजकालच्या महागाईच्या युगात जितका त्रास सामान्य माणसांना जगताना होत आहे, त्याहीपेक्षा दुप्पट त्रास दिव्यांग कुटुंबांना होत आहे। या गावात एकूण 22 दिव्यांग आहेत। ग्रामपंचायतीमार्फत काही कामगारांची भरती होणार होती, त्यामध्ये दिव्यांग बांधवांनाही संधी मिळावी याकरता सदर धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते। हे आंदोलन करण्यापूर्वी या गावातील दिव्यांग बांधवांनी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता आणि त्यासाठी दिव्यांग सामाजिक संघटना उरण यांनी पाठिंबा दिला होता। वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही ग्रामपंचायतीने हवा तसा प्रतिसाद न दिल्याने हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले। या आंदोलनातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरता पुढील प्रमुख मागण्या होत्या। आपल्या बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोडमध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगांना प्राधान्य मिळावे। गावातील कमिटीमध्ये गावातील किमान एक दिव्यांग बांधवास समावेश करून घ्यावा। सदर दिव्यांगांकरता मागण्या करण्यात आल्या होत्या। त्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बोकडविरा गावच्या विद्यमान सरपंच मॅडम अपर्णा मनोज पाटील ह्या आल्या होत्या। त्यांनी वरील मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। दिव्यांग बांधवांनीही सदर मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर उपोषण करणार आहोत असेही सांगितले। सदर धरणे आंदोलन प्रसंगी बोकडविरा गावातील सर्व दिव्यांग बांधव, उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड हेमलता पाटील, जयवंत पाटील, कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, यशवंत ठाकूर, जयवंत पाटील आणि विद्यमान सरपंच अपर्णा मनोज पाटील या सर्वांच्या उपस्थितीत सदर धरणे आंदोलन सरपंच मॅडमच्या आश्वासनाने थांबवण्यात आले। त्याचबरोबर दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महेंद्र म्हात्रे यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच मॅडम, आंदोलनात सहभागी झालेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि गावच्या सरपंच अपर्णा मनोज पाटील यांचे आभार व्यक्त करत सदर आंदोलन स्थगित करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण, रायगड।